आपल्या सगळ्यांचं स्वागत। नमस्कार, मी प्रज्ञा पोवळे। आपण पाहत आहे एबीपी माझा। बुलेटिनची सुरुवात करूया एका मोठ्या बातमीनं। बातमी आहे ड्रग्ज माफिया ललित पाटील संदर्भातली। ललित पाटील किती नाटकी आहे आणि त्याच आधारे त्यानं पुण्यातील ससून रुग्णालयात कसा प्रवेश मिळवला हे आता आपण पाहणार आहोत। चाकण पोलिसांनी ड्रग्ज तस्करी प्रकरणी 9 डिसेंबर 2020 ला ललितला अटक केली आणि दुसऱ्या दिवशी त्याला न्यायालयामध्ये हजर केलं। न्यायालयाने त्याला 12 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली। मात्र 2च दिवसांनी म्हणजेच 12 डिसेंबर 2020 ला ललितनं एक नाटक रचलं। पुण्यातील हिंजवडी पोलीस स्टेशनमधील वरच्या मजल्यावरून त्याला चौकशीसाठी खालच्या मजल्यावर नेलं जात असताना त्याने जिन्यावरून पडल्याचं नाटक केलं। या सीसीटीव्ही मध्ये तो नाटकी पद्धतीने जिन्यावरून पडताना दिसतोय। पडल्यामुळे त्याला आधी औंधमधील सरकारी रुग्णालयात आणि त्यानंतर लगेच ससून रुग्णालयामध्ये भरती करण्यात आलं। ससून रुग्णालयाने त्याच्यावरती 17 तारखेपर्यंत उपचार केले आणि त्याला पुन्हा पोलिसांकडे सोपवलं। पोलीस त्याला हिंजवडी पोलीस स्टेशनला घेऊन देखील आले। मात्र ललितनं 18 डिसेंबरला पुन्हा एकदा पाय दुखल्याचं नाटक केलं आणि त्याला पुन्हा ससून रुग्णालयात दाखल करण्यात आलं। ससूनच्या डॉक्टरांनी ललितवर आणखी उपचार करण्याची गरज असल्याची शिफारस केल्यानं त्याचा ससूनमधला मुक्काम वाढला आणि पुढे याच ससूनच्या यंत्रणेला हाताशी धरून ललितनं ससून रुग्णालयातून ड्रग्ज रॅकेट चालवायला सुरुवात केली। 3 वर्षापूर्वी ललित पाटीलने हे नाटक रचलेलं होतं। जिन्यावरून खाली उतरताना त्यानं पडल्याचं नाटक केलं आणि त्यानंतर त्यानं तुरुंगातून बाहेर पडण्यासाठी याच नाटकाचा आधार घेतला। मंदार गोंजारी आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। मंदार, दृश्यांमध्ये स्पष्ट दिसतंय की कशा प्रकारे हा सगळा बनाव रचण्यात आला। घटनाक्रम नेमका काय होता? घटनाक्रम असा आहे की 7 ऑक्टोबर 2020 ला चाकण पोलिसांनी चाकणजवळ ड्रगची तस्करी होताना काही लोकांना अटक केली। त्यामध्ये ड्रग विक्रीसाठी आलेले शिरूर तालुक्यामधले काही ड्रग माफिया होते आणि ड्रग खरेदी करण्यासाठी आलेले दिल्लीवरून आलेले काही लोक होते। या सगळ्यांची चौकशी केल्यानंतर ललित पाटीलचं नाव समोर आलं। म्हणजे 7 ऑक्टोबरला पुणे पोलिसांनी छापा टाकला, चौकशी सुरू केली, ललित पाटीलचं नाव समोर आलं आणि 9 डिसेंबरला ललित पाटीलला चाकण पोलिसांनी अटक केली। दुसऱ्या दिवशी म्हणजे 10 डिसेंबरला त्याला न्यायालयासमोर हजर करण्यात आलं। त्याला 12 दिवसांची पोलीस कोठडी मिळाली आणि त्यानंतर त्याला हिंजवडी पोलीस स्टेशनच्या लॉकअपला आणण्यात आलं। मात्र 2च दिवस झाल्यानंतर म्हणजे 12 डिसेंबर 2020 ला ललित पाटीलनी नाटक रचलं, कारण त्याला ससून रुग्णालयामध्ये जायचं होतं। तिथून आपण आपले सगळे जे कारनामे आहेत ते पुढे सुरू ठेवू शकू असा त्याला विश्वास होता आणि त्यामुळे त्यांनी जिन्यावरून पडण्याचं नाटक रचलं। आपण या व्हिडिओमध्ये जर पाहिलं तर समोर त्या ललित पाटीलच्या पुढे एक पोलीस कॉन्स्टेबल चालतो आहे। हिंजवडी पोलीस स्टेशन मधली ही दृश्य आहेत आणि या जिन्यावरून ललित पाटील अगदी नाटकीपणे खाली येतोय, नाटक करतोय पडल्याचं। अगदी एक हात त्याचा जो आहे तो अँगलला पकडलेला आहे आणि त्यानंतर तो खाली पडतोय आणि त्यातून त्यांनी असा दावा केला की त्याच्या पायाला दुखापत झाली आणि त्याला रुग्णालयामध्ये भरती करण्याची गरज आहे। त्यामुळे त्याला लगेच त्याच दिवशी म्हणजे 12 डिसेंबर 2020 ला आधी औंध जिल्हा रुग्णालयामध्ये भरती करण्यात आलं आणि तिथून लगेच त्याच दिवशी पुण्यातल्या ससून रुग्णालयामध्ये भरती करण्यात आलं आणि या नाटकीपणाबद्दल त्याच्यावरती 4 दिवस उपचार देखील ससूनच्या डॉक्टरांनी केले। त्यामुळे ससूनचं व्यवस्थापन ललित पाटीलच्या किती आहारी गेलं होतं किंवा स्पष्ट बोलायचं तर किती मॅनेज झालं होतं ललित पाटीलला हे तेव्हापासूनच आपल्याला लक्षात येतं। त्यानंतर 17 डिसेंबरला 4 दिवसांनी त्याला पुन्हा पोलिसांच्या ताब्यामध्ये देण्यात आलं। मात्र 18 डिसेंबरला दुसऱ्या दिवशी त्यांनी पुन्हा पाय दुखत असल्याचं नाटक केलं। त्यामुळे पुन्हा त्याला ससून रुग्णालयामध्ये भरती करावं लागलं आणि तेव्हापासून त्यांनी आपला ससून रुग्णालयामधला मुक्काम वाढवला, ससूनच्या सगळ्या यंत्रणेला हाताशी धरलं आणि तिथून त्यांनी ड्रगचं रॅकेट चालवायला सुरुवात केली। इतका हा ललित पाटील नाटकीय आहे आणि त्याच्या या नाटकामध्ये वेळोवेळी त्याला ससून रुग्णालयाच्या व्यवस्थापनाने देखील मदत केलेली आहे। खरं तर चाकण पोलिसांचं कौतुक करावं लागेल, कारण फक्त 2 ते 3 दिवसच त्यांना ललित पाटीलची चौकशी करण्यासाठी अवधी मिळाला किंवा संधी मिळाली। त्या 2 ते 3 दिवसामध्ये त्यांनी अतिशय मजबूत पुरावे ललित पाटील बद्दल जमा केले, ज्यामुळे तो 3 वर्ष तुरुंगातून बाहेर येऊ शकला नाही। याआधी तो लगेच जामीन मिळवून बाहेर यायचा, यावेळी मात्र त्याला जामीन मिळाला नाही। मात्र येरवडा कारागृहातलं जे प्रशासन आहे त्यांना आणि ससून रुग्णालयाचे जे व्यवस्थापन आहे त्यांना हाताशी धरून त्यांनी स्वतःचा मुक्काम ससून रुग्णालयामध्ये हरवला आणि तिथून तो ड्रग रॅकेट चालवत होता। या दृश्यांमधून दिसतंय की ललित पाटील किती नाटकी आहे, किती घातकी आहे। प्रज्ञा, बरोबर आहे, पण हे सगळं नाटक अगदी तडीस जाण्यासाठी त्याला स्थानिक प्रशासनाची मदत नक्कीच मिळाली असेल।
त्या संदर्भात काही माहिती समोर आली आहे का, काही नावं समोर आली आहेत का? प्रज्ञा, आपण जर पाहिलं हा घटनाक्रम तर तो अशा नाटकी पद्धतीने पडतो. अगदी स्पष्ट दिसतं या दृश्यांमध्ये की त्यांनी नाटक केलेलं आहे जिन्यावरून पडण्याचं, आणि त्यानंतर लगेच त्याला ससून रुग्णालयामध्ये भरती करण्यात येतं आणि तिथे 4 दिवस त्याच्यावरती या नाटकीपणाबद्दल उपचार होतात. 17 तारखेला पुन्हा सोपवल्यानंतर पुन्हा त्याला ससूनमध्ये भरती करावं लागतं. त्यामुळे प्रश्न हा आहे की या ललित पाटीलवरती ससून रुग्णालयातले कोणते डॉक्टर उपचार करत होते. या डॉक्टरांची नावं अजूनही समोर आलेली नाहीयेत. ससूनचे डीन आहेत संजीव ठाकूर, डॉक्टर संजीव ठाकूर यांना याबाबत विचारलं, पत्रकारांनी विचारलं, पुण्याच्या विभागीय आयुक्तांनी विचारलं, राजकीय नेत्यांनी विचारलं, मात्र त्यांनी कोणालाही उत्तर दिलेलं नाही. त्यांचं एकच सांगणं आहे की याबाबतची माहिती आम्ही थेट न्यायालयामध्ये सादर करू. त्यामुळं ललित पाटीलवरती या 2020 पासून आतापर्यंत 3 वर्षांमध्ये 6 वेगवेगळ्या डॉक्टरांनी उपचार केलेले आहेत. हे 6 दिवस ससून रुग्णालयामध्ये भरती करून घेतले जात असतील तर अर्थातच ससून मधले डॉक्टर, ससून मधलं व्यवस्थापन हे ललित पाटीलला सामील होतं, त्याच्याशी ते सहभागी होते या सगळ्या कृत्यामध्ये, हे याच्यातून दिसून येते. त्यामुळं ससून मधल्या डॉक्टरांची, ससून मधल्या व्यवस्थापनाची चौकशी होण्याची गरज आहे. खरं तर एक समिती नेमण्यात आली आहे, मात्र ही समिती एक फार्स असल्याचा आरोप होतोय. खरं तर पोलिसांकडूनच या ससूनच्या सगळ्या व्यवस्थापनाची चौकशी होण्याची गरज आहे. 6 डॉक्टर असे कोणते होते की ज्यांनी वेळोवेळी शिफारस केली या ललित पाटीलवरती उपचार करण्याची, त्याला ससूनमध्येच दाखल करून घ्यावं लागेल अशी शिफारस करण्याची. प्रज्ञा. मंदार, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. आणि यानंतरची बातमी मनोज जरांगे यांच्या संदर्भात.